कोनिचिवा मिनासान. ईशोनी गांबारू ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत जपानमध्ये कोणकोणते सीझन्स असतात, म्हणजेच ऋतू असतात. आवडेल ना शिकायला? चला तर मग बघूया जपानमध्ये कोणकोणते सीझन असतात. तर जपानमध्ये मुख्यतः चार ऋतू असतात आणि ज्याला शिकी असं म्हणतात. काय म्हणतात? शिकी. तर मग बघूया आपण हे शिकी कोणकोणते आहेत, चार ऋतू कोणते आहेत. चला तर सुरुवात करूया. हाजिमे माशो. जपान मधला सर्वात पहिला ऋतू आपण बघणार आहोत तो फुयू. फुयू म्हणजेच विंटर. काय म्हणतात? फुयू विंटर म्हणजेच हिवाळा. तर ह्या ऋतूमध्ये जपानमध्ये बर्फ पडतो आणि बर्फवृष्टी होत असते. त्यासोबतच पुढचा ऋतू आहे तो हारू आहे. हारू काय म्हणतात त्याला? हारू. हारू म्हणजे स्प्रिंग. स्प्रिंग. आणि ह्या ऋतूमध्ये आपण जी पाहतोय ना फुलं, ही साकुरा म्हणजे चेरी ब्लॉसमची फुलं जी आहेत ती सर्वत्र जपानमध्ये फुलतात. आणि त्या काळामध्ये जपानमध्ये हानामी फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल असतं, अरेंज केलं जातं, की ज्यामध्ये तुमचे संपूर्ण कुटुंब, जपानीज लोक आणि तिथे राहणारे लोक संपूर्ण कुटुंबासहित आपल्या मित्रमंडळींसहित ह्या ज्या साकुराचे झाडं आहेत त्या झाडांच्या खाली बसून जेवणाचा आस्वाद घेतात, गप्पा गोष्टी करतात. तर हा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा फेस्टिवल आहे, एक सण आहे तिकडचा हानामी. त्यानंतर पुढचा ऋतू आहे नात्सू. नात्सू म्हणजेच समर. तर समर म्हणजेच उन्हाळ्यामध्ये काय असतं जपानमध्ये विशेष, तर जसं इकडे हानामी आहे तसंच नात्सू मध्ये हानाबी हा फेस्टिवल असतो. हानाबी फेस्टिवल मध्ये काय असतं की त्या काळामध्ये जे जपानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आपण आतिषबाजी असते, फटाक्यांची आतिषबाजी असते, ती बघायला एकत्रितपणे लोक जमा होतात आणि तिथे ते ऑर्गनाइज केलेलं असतं की जिथे तुम्ही छानपैकी ते फटाक्यांची आतिषबाजी बघू शकता. तर हे फेस्टिवल सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत, हे दोन्ही फेस्टिवल्स. आणि त्यासाठी पर्यटक विशेष जपानमध्ये या काळामध्ये पर्यटनासाठी जात असतात. त्यानंतर पुढचा ऋतू आहे तो आहे आकी. आकी आकी म्हणजे ऑटम. तर आता ह्या ऋतूमध्ये काय वैशिष्ट्य आहे ह्या ऋतूचं, तर ह्या काळामध्ये जपान पुन्हा एकदा निसर्ग सौंदर्याने बहरलेलं असतं. या काळामध्ये जपानमधली जी झाडं आहेत, वृक्ष आहेत, ते अतिशय वेगवेगळ्या रंगामध्ये लाल, नारंगी, ऑरेंज कलर अशा विविध छटांमध्ये एक तुम्हाला पाहता येईल. आणि हे सुद्धा बघण्यासारखं असतं. तर या काळात सुद्धा बऱ्याच प्रमाणात पर्यटक जपानला जात असतात ह्या ऋतूचा आनंद घेण्यासाठी. तर असे हे प्रसिद्ध असे ऋतू आहेत जपानमधले. तर कोणते आहेत बघूया आपण पुन्हा एकदा. सर्वात पहिला ऋतू आहे फुयू. फुयू म्हणजेच हिवाळा. दुसरा आपण पाहिला हारू. हारू म्हणजे स्प्रिंग. तिसरा आहे नात्सू. नात्सू म्हणजे उन्हाळा. आणि चौथा आहे आकी. आकी म्हणजे ऑटम, जसंच पानगळ होते ना तसं. तर चला तर मग आज आपण शिकलो चार ऋतू जपान मधले. आहे की नाही सोपं? राहील की नाही लक्षात? तर मग अशाच वेगवेगळ्या जपानच्या माहितीसाठी आणि तिथल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी, जपानी भाषा सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी ईशोनी गांबारूच्या आमच्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळू शकेल. तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. आरिगातो गोजाइमाशिता. जय माता.